हॅलो, वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट. तर तुम्ही सर्वजणे 10वीचं वॅकेशन एन्जॉय करत असाल. त्याचबरोबर तुमचा 10वीचा रिझल्ट लवकरच येणार आहे. त्यासाठीसुद्धा तुम्हाला आतुरता असणार आहे. तर 10वीनंतर खूप महत्त्वाचे 2 वर्ष तुम्हाला समोर आहेत. ते म्हणजे क्लास 11th आणि क्लास 12th. तर खूप जणांनी ठरवलं असेल की 10वीनंतर तुम्हाला 11thला सायन्स घ्यायचे किंवा कॉमर्स घ्यायचे का आर्ट्स घ्यायचे. काही जणांनी ठरवलं नसेल तर त्यांनी सर्वांनी ठरवायचं आहे लवकरात लवकर, कारण समोरचे 2 वर्ष हे खूप इम्पॉर्टंट वर्ष आहेत. ज्या विद्यार्थ्यांना 11thला सायन्स घ्यायचं आहे त्यांच्यासाठी एक सर्वात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे तो म्हणजे फिजिक्स विषय हा आहे. कारण हा फिजिक्स जे स्टुडंट्स मोस्टली IIT आणि नीट या एक्झामसाठी प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी फिजिक्स हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांना एक्झामची तयारीला खूप 2 वर्षसुद्धा कमी पडणार आहेत. त्यामुळे कॉलेज चालू होण्याच्या अगोदर किंवा तुमचे क्लासेस चालू होण्याच्या अगोदरच तुम्हाला याबद्दल अभ्यास करायला चालू करायचा आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लास 11 फिजिक्स घेणार आहे. त्यामधला पहिला चॅप्टर जो आहे युनिट्स अँड मेजरमेंट, त्याचं पार्ट 1 पाहणार आहे. अतिशय इझी चॅप्टर आहे. या चॅप्टरवरून तुम्हाला फिजिक्समध्ये चांगला कॉन्फिडन्स येईल पुढे अभ्यास करण्यासाठी. तर पाहूया चॅप्टर. सुरुवातीला पाहूया फिजिक्स. आपल्याला आता हा नवीन सब्जेक्ट येतो आहे. सायन्स तर आपण माहिती आहे आपल्या फिजिक्स तसा आपण यूज करतो, पण ॲक्च्युअली फिजिक्स म्हणजे काय? तर फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स वेअर वी मेजर व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज ड्युरिंग एक्सपेरिमेंट. तर जे काय आपण फिजिकल क्वांटिटी आपण मेजरमेंट करत असतो त्या सर्व काय आहेत आपण फिजिक्स म्हणून आपण म्हणू शकतो. तर त्यामध्ये एक्झाम्पल्स जर पाहिले तर इन आवर डेली लाईफमध्ये आपण काय करतो, नंबर ऑफ क्वांटिटीज खूप आपण मेजर करत असतो. तर त्यामध्ये आपण व्हेरियस एक्झाम्पल आता पाहणार आहोत. एक्झाम्पल जसं की आहे बघा, पहिले एक्झाम्पल जर तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी तुम्हाला बॉल दिसत आहेत. तर या ठिकाणी साईज ऑफ ऑब्जेक्ट्स. आता या ठिकाणी 3 ऑब्जेक्ट आहे. सर्वात छोटा बॉल आहे, त्यापेक्षा मोठा बॉल आहे, त्यापेक्षा मोठा. हे काय आहे? आपण साईज ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो, मेजरमेंट करतो आहे. त्यानंतर आपण असं म्हणू शकतो आणखीन एक्झाम्पल म्हणलं तर व्हॅल्यूम ऑफ लिक्विड. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे सिलेंडर दिलेलं आहे, फ्लास्क दिलेलं आहे, बेकर दिलेलं आहे. त्या ठिकाणी जर आपल्याला लिक्विडचं व्हॅल्यूम जर मेजरमेंट करायचं आहे त्यालासुद्धा फिजिक्समध्ये येतं. त्यानंतर आणखीन एक्झाम्पल आपण म्हणलं तर अमाऊंट ऑफ मॅटर. आता या ठिकाणी तुम्हाला मॅटर दिलेलं आहे, सॉलिड किती, लिक्विड किती, गॅस, यामध्ये सुद्धा आपण फिजिक्स यूज होतं. त्यानंतर व्हेजिटेबलचं वेट ऑफ व्हेजिटेबल आहे किंवा वेट ऑफ फ्रूट्स आहे हे बघण्यासाठी आपल्याला वेट मशीन दिसत आहे. तर या वेट मशीनवर आपण कॅल्क्युलेट करू शकतो, म्हणजे आपण एक प्रकारे मेजर करतो, यालाच फिजिक्स म्हणतात. त्याचबरोबर बॉडी टेम्परेचर. आपण खूप वेळेस आपल्याकडे थर्मोमीटर असतं, त्याच्यानं आपण बॉडी टेम्परेचर किंवा मेजर करत असतो. तर त्यासाठी आपण फिजिक्सचा यूज करतो. त्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे लेंथ ऑफ क्लॉथचं जर आपल्याला लेंथ मोजायची असेल त्या ठिकाणीसुद्धा फिजिक्स आहे म्हणतो. म्हणजेच आपण सांगितलेलं आहे की फिजिक्स इज अ काय क्वांटिटेटिव्ह सायन्स वेअर वी मेजर व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज ड्युरिंग एक्सपेरिमेंट. हे एक व्हेरियस एक्सपेरिमेंट करताना आपण जे मेजरमेंट करतो व्हेरियस क्वांटिटी, हे सर्व असे एक्झाम्पल आहेत आपल्याला डेली लाईफमध्ये आपण यूज करत असतो. त्यानंतर आता हे झालं इंट्रोडक्शन होतं आत्तापर्यंत. आता त्यानंतर आहे सिस्टम्स ऑफ युनिट. आता आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे? युनिट्स आणि मेजरमेंट आहे. त्या युनिट्समध्ये आपल्याला सिस्टम्स आहेत. खूप सारे सिस्टम्स आपण यूज केलेले आहेत, आपण नावं ऐकलेली आहेत, जसे की CGS, MKS हे मॅक्झिमम स्टुडंट आणि SI हे मॅक्झिमम स्टुडंटनं ऐकलेलं आहे. आणि त्यामध्ये आणखीन एक ॲड करायचं FPS. तर हे सिस्टम्स तुम्ही यूज केलेले आहेत. पहा कोणतं आहे. पहिलं जे आहे ते आहे CGS. CGSचा जर लॉंग फॉर्म जर बघितलं तर काय आहे? सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टम. म्हणजे या सिस्टममध्ये तुम्हाला सेंटीमीटर यूज करणार, जेव्हा लेंथ आपण यूज करतो त्या ठिकाणी सेंटीमीटर यूज करतो. पुन्हा जेव्हा वेट आपण मेजरमेंट करतो त्या ठिकाणी ग्रॅम यूज करणार आहे आणि टाईमच्या ठिकाणी सेकंद यूज करणार आहे. तर CGS सिस्टम होती, ही जुनी सिस्टम आहे CGS. आणि MKS पण ही सुद्धा जुनी आहे. MKS म्हणजे मीटर, किलोग्रॅम आणि सेकंड सिस्टम. तर हे दोन्ही सिस्टम खूप जुन्या सिस्टम आहेत. त्यानंतरची जी नवीन सिस्टम आहे SI म्हणजे सिस्टम इंटरनॅशनल, ही सिस्टम आपण मॅक्झिमम आता सध्या यूज करतो, ही कॉमनली यूज आता करण्यात येत आहे. आणि FPS एक आहे ती म्हणजे फॉरेनमध्ये यूज होती ही सिस्टम, फूट पाऊंड सेकंड सिस्टम म्हणून आहे, ही सुद्धा सिस्टम आपण यूज करतो. हे 4 प्रकार आहे सिस्टम ऑफ युनिट्स, हे सुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट टॉपिक. नेक्स्ट आहे फंडामेंटल क्वांटिटीज आणि युनिट्स.
तर आपण हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्हाला फंडामेंटल युनिट्स कोणते आहेत किंवा काय असतं हे माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याचे एक्झाम्पल काय आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. यावरच पूर्ण चॅप्टर पुढे डिपेंड आहे. तर फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये पहा काय आहे. द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी जी दुसऱ्या कशावरही डिपेंड नाही आहे, तर त्याला आपण काय म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे जसं आपण एक्झाम्पल यामध्ये काय सांगतो, समजा लेंथ आहे आपल्याकडे. लेंथ ही काय आहे, लेंथचं जर तुम्ही युनिट पाहिलं तर मीटर आहे. म्हणजे हे जे लेंथ आहे कशावर, कोणत्या दुसऱ्या ह्याच्यावर डिपेंड आहे का, दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नाही आहे लेंथ. त्यामुळे आपण लेंथला फिजिकल क्वांटिटी म्हणू शकतो. तसंच आपण करंट म्हणतो, करंटला आपण युनिट ॲम्पियर आहे. तर हे सुद्धा काय आहे, कोणत्याही क्वांटिटीवर डिपेंड नाही आहे, तर ते पण फंडामेंटल क्वांटिटी आहेत. तर फंडामेंटल क्वांटिटी कोणकोणत्या आपल्याला आहेत, हे 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. देअर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. कोणकोणत्या आहेत पहा, आपल्या बुकमध्ये आहेत फंडामेंटल क्वांटिटी. त्या आहेत लेंथ, मास, टाईम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. तर यापैकी लेंथ आणि मास, टाईम हे आणि इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर हे सर्व तुम्ही ऑलरेडी खूप वेळेस 10th स्टँडर्ड पण शिकलेलं आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स पण खूप जणांनी शिकलेलं आहे. ल्युमिनस इंटेन्सिटी हे सुद्धा तुम्हाला आता कळेल काय असते ते पुढे. तर हे फंडामेंटल क्वांटिटीज लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. ह्या ज्या 7 क्वांटिटी आहेत ह्या दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नाहीत, म्हणून याला फंडामेंटल क्वांटिटी असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे फंडामेंटल युनिट. आता फंडामेंटल युनिट जर तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटी जर कळाल्या तर त्यावरच डिपेंड आहे फंडामेंटल युनिट. काय आहे डेफिनेशन जर म्हणलं, द युनिट्स यूज्ड टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज फंडामेंटल युनिट. म्हणजे जे काय आपल्या ह्या 7 क्वांटिटीज ज्या होत्या, या 7 क्वांटिटीजची युनिट्स जे आहेत, जे त्यांना मेजर करण्यासाठी आपल्याला युनिट्सची गरज आहे. जे युनिट्स आपण मेजरमध्ये ते युनिट्स मेजर करतो त्या युनिट्सला आपण काय म्हणणार आहे या ठिकाणी, फंडामेंटल युनिट्स म्हणणार आहे. तर जे आता 7 क्वांटिटी आहेत त्याची प्रत्येकाची युनिट्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जसं की सर्वात पहिली या ठिकाणी बघा, फंडामेंटल क्वांटिटी लेंथ सांगितली होती, तर त्याचे SI युनिट आपण मोस्टली यूज करतो, पण SI युनिटच या ठिकाणी सांगत आहे. SI युनिट आहे मीटर, मीटरमध्ये करतो. आणि सिम्बॉल काय आहे, यम आहे. तर तुम्हाला सिम्बॉल पण लक्षात ठेवायचे जे की तुम्हाला पुढे युजफुल ठरणार आहेत. लेंथचं युनिट काय आहे, मीटर. तर या ठिकाणी तुम्हाला दिसते मीटर ही कोणत्याही फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नाही आहे, लेंथ कोणत्याही फिजिकल क्वांटिटी, म्हणूनच आपण याला फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. आणि याचे युनिट मीटर आहे, म्हणून याला याचं फंडामेंटल युनिट काय झालं, मीटर झालं. तसंच मासचं काय येणार आहे, किलोग्रॅम येणार आहे. त्यानंतर टाईमचं काय येणार आहे, युनिट सेकंद येणार आहे, त्याबरोबर सिम्बॉल स्मॉल एस आहे. टेम्परेचरचं युनिट काय आहे, केल्विन आहे. SI युनिट आपलं काय आहे, केल्विन आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक करंटचं युनिट काय आहे, एम्पियर आहे, एनं डिनोट करतो. आता ल्युमिनस इंटेन्सिटी हे एक नवीन आहे तुमच्यासाठी, त्याचं आहे कॅन्डल आहे, त्याचं CDनं आपण डिनोट करतो. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे सुद्धा आपण केमिस्ट्रीमध्ये भरपूर यूज केलेलं आहे, ते आहे मोल, MOLE हे आहे. आणि त्याचं जर सिम्बॉल जर बघितलं MOL हे असं आहे. तर हे 7 फंडामेंटल क्वांटिटी अगोदर तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याचे युनिट्ससुद्धा माहीत असणे गरजेचे आहेत, कारण हे खूप आपल्याला पुढे आपल्याला युजफुल ठरणार आहेत. बेसिक हे नॉलेज आहे हे तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. आणि त्याचे सिम्बॉल्स हे सुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत. जर आपल्याला फंडामेंटल क्वांटिटी कळालं तर त्याचं पुढचं टॉपिकसुद्धा तुम्हाला एकदम व्यवस्थित कळेल. तो म्हणजे आहे डिराईव्ह क्वांटिटीज आणि युनिट्स. आता फंडामेंटल क्वांटिटीमध्ये काय सांगितलं, द युनिट्स यूज टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज जे होते ते फंडामेंटल युनिट्स आपण म्हणलो क्वांटिटीमध्ये यूज करतो फंडामेंटल. पण फंडामेंटल क्वांटिटी काय होती, फंडामेंटल क्वांटिटी असं सांगत होती की द फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. म्हणजे कोणत्याही दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नव्हती. पण डिराइव्ड क्वांटिटीमध्ये काय असतं पहा, द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर नोन ॲज डिराइव्ड क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीमध्ये काय होतं, जे क्वांटिटी होती फिजिकल क्वांटिटी ते दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटी डिपेंड नव्हती. या ठिकाणी डिराइव्डमध्ये काय असतं, जी फिजिकल क्वांटिटी जी असते ती दुसऱ्यावर डिपेंड असते. म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड आहे त्यामुळे ती डिराइव्ह झालेली आहे. मेन फिजिकल क्वांटिटीमधून एक डिराइव्ह झालेलं असतं म्हणून त्याला आपण डिराइव्ह क्वांटिटी म्हणतो. तर याचं जे आपण एक्झाम्पल्स, खूप सारे एक्झाम्पल आहेत. कुठल्याही या 7 फिजिकल क्वांटिटीपासून डिराइव्ह झालेले असे कुठलेही क्वांटिटी आहेत. जसे की आता एक्झाम्पल जर आपण सिम्पल जर बघितलं तर व्हेलॉसिटी ही आहे आपली डिराइव्ड क्वांटिटी. कसं काय व्हेलॉसिटी डिराइव्ड क्वांटिटी आहे तर बघा, युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट काय आहे, मीटर आहे. युनिट ऑफ टाईम काय आहे, सेकंद आहे. मग याचं युनिट काय झालं, मीटर पर सेकंद. म्हणजे व्हेलॉसिटी कशावर डिपेंड आहे, डिस्प्लेसमेंट आणि टाईमवर डिपेंड आहे. म्हणजे
वेलॉसिटीचं युनिट कशावरून आपल्याला फाइंड झालेलं आहे, डिस्प्लेसमेंटचं युनिट आणि टाईम या युनिटवर झालेलं आहे. म्हणजे वेलॉसिटी कशावर डिपेंड आहे, डिस्प्लेसमेंट आणि टाईमवर डिपेंड आहे. जसे की आपण फंडामेंटल क्वांटिटीमध्ये बघितल्या होत्या, त्या जे 7 क्वांटिटी दिलेल्या होत्या त्या कशावर डिपेंड होत्या का, कशावरही डिपेंड नव्हत्या. पण यामध्ये जे डिराइव्ड क्वांटिटी आहेत, या डिराइव्ड क्वांटिटी हे जर बघितले एक्झाम्पल वेलॉसिटीचं, ते आपलं डिस्प्लेसमेंट आणि टाईम यावर डिपेंड आहे. त्यामुळे ही डिराइव्ड क्वांटिटी आहे किंवा हे डिराइव्ड युनिट आहे. तर युनिट ऑफ मोमेंटमसुद्धा एक आपण एक्झाम्पल म्हणू शकतो डिराइव्ड क्वांटिटीचं. मोमेंटमचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे 9thला. काय आहे, मास इंटू वेलॉसिटी असतो. तर मासचं युनिट काय आहे, किलोग्रॅम आहे आणि वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंद आहे. तर आपले युनिट काय होणार, किलोग्रॅम मीटर पर सेकंद असं मोमेंटमचं युनिट होणार आहे. म्हणजे मोमेंटम ही सुद्धा डिराइव्ड क्वांटिटी झाली. कसं काय डिराइव्ड क्वांटिटी झाली, कारण मोमेंटम डिपेंड असेल कोणत्या दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड असेल, कोणकोणत्या मासवर डिपेंड असेल, वेलॉसिटीवर डिपेंड असेल, त्यामुळे ही पण डिराइव्ड क्वांटिटी आहे. तर अशी डिराइव्ड क्वांटिटीचे खूप सारे एक्झाम्पल आपण सांगू शकतो. तर यामध्ये आपण हे 2 डिराइव्ड क्वांटिटी आपण म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत सप्लिमेंटरी युनिट्स. तर हे थोडासा नवीन पार्ट आहे. सप्लिमेंटरी युनिट्स कोणकोणते आहेत तुम्हाला जे आपल्याला 7 फंडामेंटल युनिट्स ते तर लक्षात राहणे गरजेचंच आहे. आणि डिराइव्ह क्वांटिटी आपल्याला फाइंड व्यवस्थित करता येतीलच, पण ते लक्षात ठेवायची गरज नाही. पण सप्लिमेंटरी युनिट्स आणखीन 2 एक्स्ट्रा असतात. 7 फंडामेंटल युनिट्स आणि 2 सप्लिमेंटरी युनिट्स असतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर 2 सप्लिमेंटरी युनिट्स कोणकोणते आहेत हे तुम्हाला सांगतो. सप्लिमेंटरी युनिट्समध्ये पहिला जो आहे तो आहे प्लेन अँगल, ते डी थिटानं आपण डिनोट करतो. आणि दुसरा आहे सॉलिड अँगल, तो असतो डी ओमेगाने करतो. तर काय असते हे आपण पाहणार आहोत. प्लेन अँगल म्हणजे डी थिटा. डी थिटा काय आहे ॲक्च्युअल, जर त्याची डेफिनेशन जर बघितली, इट इज द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क ऑफ अ सर्कल टू रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे जर आपण एखादा आर्क जर काढलं, लेंथ ऑफ सर्कल काढलं, ते सर्कलचं जर आर्क आहे त्याची लेंथचा रेशो रेडियस ऑफ सर्कलचे याबद्दल असेल. त्यानंतर आणखीन पॉईंट यामध्ये बघितलं तर डी थिटा म्हणजे डी थिटाने आपण डिनोट करतो. याचा फॉर्म्युला कसं येईल, रेशो काय येईल, म्हणजे लेंथ ऑफ आर्क आपण डी एस म्हणणार आहे आणि रेडियस ऑफ सर्कल काय म्हणणार आहे, आर ए म्हणणार आहे. डी थिटा इज इक्वल टू डी एस अपॉन आर ए येणार आहे या ठिकाणी. आणि याची युनिट काय आहे, इट इज मेजर्ड इन रेडियन. आणि डिनोट कसं करतात, आर ए डी असं डिनोट करतात या ठिकाणी. आणि डिनोटेड बाय थिटा सी ना आपण शॉर्टमध्ये जर डिनोट करत असेल तर थिटा सी असं डिनोट करतो आपण या ठिकाणी. तर या डायग्राममध्ये तुम्हाला कळेल, या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिसत आहे. जो आर्क आहे तो आहे ए बी, जो आपला लेंथ ऑफ आर्क आहे तो डी एस घेतलेला आहे. आणि सर्कलची रेडियस काय, ओपासून बीपर्यंतचं अंतर काय आहे, आर आहे. म्हणजे डी थिटा मधला अँगल असणार आहे डी थिटा. म्हणजे डी थिटाचा फॉर्म्युला काय येणार आहे, डी एस अपॉन आर. यालाच आपण काय म्हणतो, प्लेन अँगल डी थिटा म्हणतो. हे कोणते युनिट आहे, हे सप्लिमेंटरी युनिट आहे. म्हणजे आपले 7 फंडामेंटल युनिट सोडून आपल्याला 2 सप्लिमेंटरी युनिट आहेत. कोणकोणते आहेत, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. त्यामधलं पहिलं आपण बघितलेलं आहे प्लेन अँगल डी थिटा. त्याचं फॉर्म्युला आहे डी एस अपॉन आर. डी एस म्हणजे लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ सर्कल, आणि त्यानंतर लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल, आणि दुसरा डिवायडेड बाय रेडियस ऑफ सर्कल आहे, हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत तो म्हणजे सॉलिड अँगल डी ओमेगा आहे. या ठिकाणी आपल्याला काय 3 डायमेन्शनल असणार आहे. डायग्राममध्ये तुम्हाला कळेल, दिस इज अ 3 डायमेन्शनल ॲनालॉग ऑफ डी थिटा आहे. डी थिटाचं 3 डायमेन्शनल. आता याची डेफिनेशन काय, इट इज डिफाईन्ड ॲज एरिया ऑफ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ अ स्पेअर टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्पेअर. आता यामध्ये 2 रेशो कोणकोणते आहेत, जो आपला एरिया ऑफ पोर्शन आहे ऑफ सरफेस ऑफ स्पेअर या ठिकाणी आपण कन्सिडर करणार आहे, सर्कल नाही या ठिकाणी. विथ रिस्पेक्ट टू म्हणजे कशाबरोबर रेशो आहे, स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्क्वेअर. तर स्पेअरची जी रेडियस आहे त्याचं स्क्वेअर आहे या ठिकाणी रेशो असणार आहे. तर याचं फॉर्म्युला जर बघितलं आपण डी ओमेगाने या ठिकाणी डिनोट करतो, तर तो एरिया आपण डी एन डिनोट करणार आहे. तो डायग्राममध्ये आपल्याला कळेल, डी ए डिवायडेड बाय रेडियस ऑफ स्पेअर काय आर आहे त्याचा स्क्वेअर घेणार आहोत आपण, आर स्क्वेअर. आणि इट इज मेजर्ड कशा करतो, त्या ठिकाणी आपण डी थिटा म्हणजे प्लेन अँगल आपण रेडियनमध्ये डिनोट, युनिट रेडियन होती या ठिकाणी मेजर कशानं होतं, तर स्टे रेडियन आहे, याचं एस आरनं आपण डिनोट करतो. तर आपल्याला माहिती आहे स्पेअर रेडियस जर आपली समजा आर आहे तर त्याचा सरफेस एरिया काय असणार आहे, स्पेअरचा सरफेस एरिया काय आहे आपण मॅथ्समध्ये पाहिलेलं आहे, 4πr² असतं. तर आपला सॉलिड अँगल म्हणजे ओमेगा काय होणार आहे आपला 4πr². म्हणजे 4πr² हे वरचा आपला एरिया आहे, कारण आपला फॉर्म्युला काय डी ओमेगा इज इक्वल टू
DA डिवाइड बाय आर स्क्वेअर. DA बरोबर काय आहे 4πr² आहे डिवाइड बाय रेडियसचा स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी आर स्क्वेअर गेट कॅन्सल होणार आहे आणि आपला आन्सर काय येणार आहे फक्त 4π येणार आहे. आणि याचे युनिट काय आहे स्टेरेडियन आहे, म्हणून या ठिकाणी SR आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. जर तुम्ही डायग्राममध्ये बघितलं तर तुम्हाला एकदम व्यवस्थित कळेल. या डायग्राममध्ये बघितलं तर तुम्हाला कळेल की जो DA जो आहे तो आपला एरिया कवर झालेला आहे, एरिया ऑफ स्पेअर आहे टोटल तो घेतो आणि डिवायडेड बाय आपलं रेडियस ऑफ स्पेअर आहे. तर रेडियस जी आहे ओपासून जी तुम्हाला आर दिसत आहे ती रेडियस आहे. म्हणजे डी ओमेगा इज इक्वल टू आपला फॉर्म्युला काय येतो DA डिवायडेड बाय r² येतो. या ठिकाणी DA 4πr² येणार आहे डिवाइड बाय r² येणार आहे, म्हणजे r² गेट कॅन्सल होणार आहे आणि 4π येणार आहे. तर अशा प्रकारे हा बेसिक जे या चॅप्टरमधलं जे युनिट अँड मेजरमेंट या चॅप्टरमधलं होतं. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपलं पुढचं जे आहे मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्स जे आहे पॅरलॅक्स मेथड आहे, किंवा पॅरलॅक्स मेथडमध्ये पुन्हा विविध वेग प्रकारचे डिस्टन्स ऑफ प्लॅनेट्स कसं करायचे, पुन्हा साईज ऑफ प्लॅनेट कसं काढायचे, ते नवीन टॉपिक आहेत ते नेक्स्ट आपण लेक्चरमध्ये घेणार आहोत. थँक्यू.